नमस्कार, मी प्राजक्ता दांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रात आपलं स्वागत. प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात पाहणार आहोत. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम पुण्यातील भवानी पेठेतल्या विठ्ठल मंदिरात असणार आहे. दरम्यान दिवसभर पुणेकरांनी माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान मंगळवारी पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं. माऊलींना काहीही मागावं लागत नाही, त्यांना आपल्या मनातल्या भावना कळतात, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्याच्या नानापेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिरात विसावलेली आहे. या पालखीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे. मंगळवारी सकाळी 7 वाजता या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सध्या पुण्यामध्ये मुक्कामी आहे. यावेळी पुणेकरांनी सर्वधर्मीय दिंडी काढली. गेल्या 3 वर्षांपासून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत ही दिंडी असते. या दिंडीच्या माध्यमातून हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध धर्मीय बांधव, सर्व धर्म समभाव हा संदेश देण्यात येतो. पुण्यातील नानापेठ येथील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंडळाकडून वारकऱ्यांची सेवा करण्यात येते. सलग 2 दिवस चालून थकलेल्या वारकऱ्यांना मालिश करून देणं, त्यांच्या तुटलेल्या चपला शिवून देणं, दाढी करणं, पायांना मसाज करणं अशा अनेक सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. ज्ञानोबा आणि तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी पायी प्रवास करतात. या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तरुण डॉक्टरांचं एक पथक दरवर्षी वारी सोहळ्यात दिसून येतं. वारीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांचा फिटनेस अवाक करणारा असतो, अशी माहिती या डॉक्टरांनी दिली आहे. संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी बीडच्या परळी शहरात दाखल झाली आहे. शहरातील संत जगन्मित्र नागा मंदिरात पालखीचा आजचा मुक्काम आहे. दरम्यान गणगण गणात बोतेच्या गजरात वैद्यनाथ नगरी दुमदुमून गेलेली आहे. परळीमध्ये पालखी दाखल होताच भाविकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये मेघडंबरीसाठी आवश्यक असणारी 225 किलो चांदी एका भाविकाकडून अर्पण करण्यात आली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धाराचं काम सुरू असून जुनी झालेली मेघडंबरी काढण्यात आलेली आहे, तर नवीन मेघडंबरी गाभाऱ्यात बसवली जाणार असून त्यावर चांदीची पत्रा बसवण्याचं काम सुरू आहे. जालना जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीला मोठा फायदा झाला असून शेतकऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस झालाय. जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून पेरणी केलेलं बियाणं वाहून गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. तर दारव्हा तालुक्यातून वाहणाऱ्या अडाण नदीला पूर आल्यानं बोरी येथील पुलावर पाणी आलंय. त्यामुळे यवतमाळ दारव्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 4 दिवसांपासून पाऊस बरसतोय. सातत्यानं पावसाच्या सरी बरसत असल्यानं धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मात्र अजूनही या परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ताम्हिणी घाटात सहलीसाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू झालाय. स्वप्नील धावडे असं या तरुणाचं नाव आहे. स्टंट करण्याच्या नादात त्यानं धबधब्यात उडी घेतली. यावेळी तो वाहून गेला. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. दरम्यान 2 दिवसांनी स्वप्नील धावडे या तरुणाचा मृतदेह मुळशी रेस्क्यू टीम आणि पौड पोलिसांना मिळाला. शहापूर येथील वैतरणा धरणात पार्टी करायला गेलेल्या 5 मित्रांपैकी 2 जण वाहून गेले आहेत. दरम्यान स्थानिक नागरिकांच्या मदतीने एकाला जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आलंय, तर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय. कोल्हापुरातील धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील 7 बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत. मात्र या बंधाऱ्यावर धोकादायक पद्धतीनं वाहतूक सुरू होती. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवताच प्रशासनाला जाग आली आहे. शिंगणापूर बंधाऱ्यावर शासनाकडून बॅरिकेड्स लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता या पुलावरून धोकादायक वाहतूक होणार नाहीये. कोल्हापूरच्या काळमवाडी धरण परिसरात 2 पर्यटक बुडालेत. पर्यटनासाठी आले असता पाण्याचा अंदाज न आल्यानं पर्यटक वाहून गेलेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम बचाव कार्य करते. लोणावळ्यामध्ये वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेलेले आहेत. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्यावर अन्सारी कुटुंब वर्षाविहारासाठी गेलं होतं. यावेळी ही दुर्घटना घडली. वाहून गेलेल्या 5 जणांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे. लोणावळ्यातील दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दखल घेण्यात आली आहे. पावसाळी पर्यटन सुरक्षित होणं गरजेचं आहे. धोकादायक स्थळांवर सूचना फलक लावा, जीवरक्षक तैनात करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात. पर्यटनाचा आनंद घ्या, पण आपल्या प्रियजनांचा अनमोल जीव धोक्यात घालू नका. धोक्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.
नागपुरातील दीक्षाभूमी अंडरग्राउंड पार्किंगला स्थगिती देण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबतची घोषणा केली आहे। या पार्किंगच्या कामाला स्थगिती देत असून स्मारक समिती आणि संबंधितांची बैठक घेणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलंय। तर दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंग विरोधात संघटनांनी आंदोलन केलं होतं। या आंदोलनानंतर पार्किंगला स्थगिती देण्यात आली आहे। लाडकी बहिणी योजनेसाठी रहिवासी प्रमाणपत्र घेण्याकरता ग्रामपंचायतीकडून 200 रुपयांची घरपट्टी वसुली केली जात असल्याचा प्रकार हिंगोलीमध्ये समोर आलाय। ऐन पेरणीच्या काळात कष्टकरी गरीब महिलांची घरपट्टीसाठी अडवणूक होत असल्याने संताप व्यक्त होतोय आणि संतप्त तरुणांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकलंय। सोलापूरच्या सेतू कार्यालयामध्ये महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। लाडकी बहिणी योजनांची कागदपत्र काढण्यासाठी महिला सेतू कार्यालयामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळालं। अस्मानी संकटांना तोंड देताना अकोला जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे। अशातच पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। मूर्तिजापूर तालुक्यामध्ये पिकांवर कीड पडली आणि त्यामुळे आता पाऊस जास्त लांबणीवर पडल्यास दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। गट क संवर्गातील सर्व शासकीय पदं ही आता एमपीएससी मार्फत भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनानं घेतलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासंबंधीची घोषणा सभागृहात केली। एमपीएससी परीक्षार्थी गेली 6 वर्ष यासाठी लढा देत होते आणि न्यूज 18 लोकमतनं देखील या मागणीबाबत सातत्यानं पाठपुरावा केला होता। त्याच प्रयत्नांना यश आल्यानं आंदोलक विद्यार्थ्यांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले। एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या टायपिंग स्किल परीक्षेला सुरुवात झाली। मात्र पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणींमुळे मुंबईच्या पवई येथील परीक्षा केंद्रावर होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। त्यामुळे आता परीक्षार्थींना नाहक त्रास सहन करावा लागतोय। कणकवलीमध्ये बाईक चालवत असताना चालकाच्या पायाकडे अजगर आढळून आला आणि तरुणानं तात्काळ बाईक थांबवून सर्पमित्रांना पाचारण केलं। सर्पमित्रांनी या अजगराची सुटका केली आहे। गोंदिया जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा काढला। ग्रॅज्युटी आणि जुनी पेन्शन देण्याचा निर्णय अद्यापही काढण्यात न आल्यानं संताप व्यक्त करण्यात आला। नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयचं पथक लातूरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी कोर्टात जाऊन हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतर करण्याची मागणी केली। कोर्टानं प्रकरण सीबीआयला वर्ग करण्याची तसंच आरोपीला ताब्यात घेण्याची परवानगी दिली आहे। संभाजीनगरातील वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। वंचितचे माजी शहराध्यक्ष संदीप शिरसाट यांनी ही धमकी दिलेली आहे। 5 कोटी द्या अन्यथा कुटुंबातील सदस्यांसह त्यांनाही गोळी मारून संपवू अशी धमकी अज्ञातानं दिलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। ठाण्यातील येऊरमध्ये कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। अनधिकृत हॉटेल बार आणि रेस्टॉरंटवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। ठाणे पालिकेकडून ही कारवाई सुरू आहे। विनापरवाना कर्णकर्कश आवाजात पार्ट्या करणाऱ्यांवर देखील कारवाई सुरू आहे। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 2 दिवसात पुणे सोलापूर महामार्गावरून मार्गस्थ होणार आहे। मात्र याच पुणे सोलापूर महामार्गावर पेवर ब्लॉक बसवून खड्डे बुजवण्याच्या अजब कारभाराची बातमी न्यूज 18 लोकमतनं काल दाखवली होती। बातमीनंतर महामार्ग प्रशासनाला जाग आली असून पुणे सोलापूर महामार्गावर सकाळपासूनच डांबर टाकून खड्डे भरण्याचं काम सुरू करण्यात आलंय। अमरावती जिल्ह्यासह विदर्भात पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। गेल्या 2 दिवसात विदर्भात 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। अमरावती जिल्ह्यामध्ये केवळ 35%च पेरण्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे। पावसाळा सुरू झाल्यानंतरही अंबरनाथमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवते आहे। त्यामुळे अंबरनाथकर आक्रमक झालेले आहेत। त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। तर येत्या आठवड्याभरात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन करणार असा इशारा देखील त्यांनी दिला। गोंदियामध्ये आजपासून शाळांना सुरुवात झाली आहे। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्याचे आदेश शासनानं प्रत्येक शाळांना दिले। मात्र गोंदियातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी या आदेशाला खो देत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात झाडू आणि कचऱ्याचा डब्बा दिलाय। विद्यार्थ्यांना पटांगणातील कचरा उचलायला लावलाय आणि त्यामुळे शिक्षकांनी शासनाच्या आदेशाला खो दिल्याचं पाहायला मिळतंय। बुलढाण्यामध्ये सिंदखेड राजा ते शेगाव हा 109 किलोमीटरचा शक्तीपीठ मार्ग तयार होतोय आणि या मार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय आणि मार्ग रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून बाधित शेतकरी आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केलं। एकीकडे शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेले आहेत तर दुसरीकडे या महामार्गाला पाठिंबा देण्यासाठी वर्ध्यातील शेतकरी रस्त्यावर उतरलेत। शक्तीपीठ महामार्ग रद्द करू नका, आम्हाला योग्य मोबदला द्या आणि आमच्या जमिनींचं अधिग्रहण करा अशा मागणीचं निवेदन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर पंचायत समितीसमोर शहर आणि तालुका युवक काँग्रेसच्या वतीनं गोंधळ आंदोलन करण्यात आलं। अधिकारी पूर्णवेळ कार्यालयामध्ये नसतात त्यामुळे शेतकऱ्यांची कामं खोळंबल्याचा आरोप करण्यात आला। ढोलकी वाजवत गोंधळ घालून प्रशासनाचा निषेध करण्यात आला।
सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ सिंचन प्रकल्पामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळाला नाहीये आणि त्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी जत प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। जोपर्यंत जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। समाजी भिडे यांनी यापुढे महिलांविरोधात वक्तव्य केल्यास त्यांच्या मिशा कापून टाकू असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राज्य महिला उपाध्यक्ष विद्या लोलगे यांनी दिलाय। भिडे गुरुजींनी कृपया स्वतःचं तोंड सांभाळावं अन्यथा त्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा दिलाय। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं पोस्टर उलटं टांगत ठाकरे गटानं धाराशिवमध्ये आंदोलन केलं। आरटीई खासगी शाळांमध्ये राज्य सरकारनं घेतलेल्या 25% राखीव जागेच्या मुद्द्यावरून उबाठा गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। अहमदनगरच्या जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांचा आर्थिक, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला। याविरोधात आंदोलनानंतर संस्थेचा अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरेला अटक झाली आणि विद्यार्थ्यांचे इतर ठिकाणी स्थलांतर करण्याचं आश्वासन देण्यात आलं, पण केवळ BMS आणि नर्सिंग वगळता इतर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचं स्थलांतर झालं नसून त्याविरोधात पुन्हा एकदा उपोषण करण्यात येत आहे। छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण कार्यालयासमोर संशोधक विद्यार्थ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। ऑगस्ट 2019 पासून सातत्यानं मागणी करूनही फेलोशिप मिळत नसल्यानं हे आंदोलन करण्यात येत आहे। 9वी आणि 10वीच्या वर्गाला 2018 साली मान्यता मिळून देखील शिक्षक मिळत नसल्यानं धाराशिवच्या सांजा गावातील ग्रामस्थ आक्रमक झालेत। शाळेला कुलूप लावत जिल्हा परिषद वर्ग भरवण्याचा खरं तर इशारा देण्यात आलाय। जालन्याच्या भोकरदन तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, दुधाला 45 रुपये हमीभाव मिळावा आणि सरकारनं दुधाला जाहीर केलेले 5 रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। नागपूरच्या सुरगाव परिसरात होणाऱ्या कत्तलखान्याविरोधात नागरिक आक्रमक झाले। यावेळी महामार्गावर उतरत महिला आणि शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाल्या। या आंदोलनामुळे मात्र नागपूर उमरेड हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। सांगलीमध्ये दूध दरासाठी सामाजिक संघटना आणि किसान सभेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। विधान भवनाला दुग्धाभिषेक घालत थेट दूध दरवाढीची मागणी करण्यात आली। यावेळी दुधाला 40 रुपयांचा भाव द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा देण्यात आला। दूध दराच्या मागणीसाठी अकोले तालुक्यातील गणोरे गावात शेतकरी पुत्रांनी आमरण उपोषण सुरू केलंय। शुभम आमरे आणि संदीप दराडे या दोघांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून गणोरे गावासह पंचक्रोशीतील अनेक गावांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। बीडच्या मल्टीस्टेट बँकेचे ठेवीदारांनी राष्ट्रीय महामार्गावर उतरून आंदोलन केलं। शेकडो ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकल्या असल्यानं नागरिक आक्रमक झालेत। रास्ता रोको आंदोलन करून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। शाळेतल्या शिक्षकाची बदली करावी या मागणीसाठी सांगलीच्या कळंबा जिल्हा परिषदेतील मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी आंदोलन केलं। शाळेच्या समोरच रस्त्यावर ठिय्या मारून रस्ता रोको आंदोलन करत अकार्यक्षम असणाऱ्या शिक्षकाची बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे। राज्य शासनानं व्यावसायिक वाहनांवर जाचक घातलेले आहेत, त्याच्याच विरोधात माकप आक्रमक झालेली आहे। राज्य सरकारनं फिटनेस सर्टिफिकेट विषयावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा 3 जुलैला मोर्चा काढणार असा इशारा देण्यात आलाय। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि थकीत पीक विमा तात्काळ द्या या मागणीसाठी बीडमध्ये शेतकरी आक्रमक झाले आहेत। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली आहे। कृषी मंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। राज्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून 5 नावांची घोषणा करण्यात आलेली आहे। यामध्ये पंकजा मुंडेंसह सदाभाऊ खोत आणि परिणय फुकेंच्या नावाचा समावेश आहे। त्याचबरोबर योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बीडच्या परळी येथे मुंडे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केलाय। कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत जोरदार घोषणाबाजी केली। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 4थ्या दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं। नीट परीक्षा आणि पेपर फुटी प्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून विरोधकांनी निदर्शनं करत जोरदार घोषणाबाजी केली। पेपर फुटी विरोधात याच अधिवेशनात कायदा आणणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। पेपर फुटी प्रकरणात कडक कायदा केला जाणार असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय। पेपर फुटीमध्ये कोट्यावधींचा घोटाळा होतो अशा वेळी सरकार काय करतं असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी केलाय। यावर फडणवीसांनी उत्तर दिलंय। घोटाळ्याविना 77,305 लोकांना राज्य सरकारनं नोकरी दिली। यापुढील परीक्षा TCSच्या केंद्रावर होतील असं फडणवीसांनी म्हटलंय।
विधानसभेत पेन्शनच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आहे। निवृत्तीनंतर पेन्शन मिळावी याबाबत दुमत नाही। पेन्शनबाबत निर्णयाची माहिती केंद्राने मागितली आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे। तर कर्मचारी वर्गाला वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन अजित पवार यांनी दिले। ठाण्याजवळच्या येऊरमध्ये रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। सर्व मोठे ड्रग्ज पेडलर्स खुलेआम येऊरमध्ये फिरत होते। वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली रेव पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता आहे। काही समर्थकांनी शरद पवारांची भेट घेतली असून नगरसेवकांसह समर्थक देखील शरद पवारांचा हात धरण्याची शक्यता आहे। अनेक जण शरद पवारांच्या संपर्कात आहेत, मात्र कुणाला घ्यायचं हा निर्णय शरद पवार आणि जयंत पाटील घेतील असा दावा रोहित पवार यांनी केला आहे। अजित पवारांचं बजेटवरील भाषण म्हणजे सरकार घाबरल्याचं प्रतीक आहे। फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बजेट सादर करण्यात आलंय असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवारांवर टीका केली आहे। बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील कोल्ही गवळी येथील सरपंच शिवाजीराव बोराडे पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। समृद्धी महामार्गामुळे समृद्धी वाढली आणि आमदारांचा रेट 50 कोटी निघाला। आता पुन्हा एकदा आर्थिक समृद्धी पाहिजे म्हणून शक्तीपीठ महामार्ग करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे। शक्तीपीठ मार्गाची मागणी एकाही भाविकाने केली नाही, मग तुमच्या मनातच का आलं याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं असं शेट्टी म्हटलंय। 25 ते 30 जून दरम्यानच्या कालावधीत मुंबई विमानतळावर मुंबई सीमा शुल्क विभाग क्रमांक 3च्या वतीनं 18.11 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त करण्यात आलंय। एकूण 24 प्रकरणांमध्ये 11.23 कोटींचं सोनं जप्त करण्यात आलं असून या प्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे। बीडच्या आंधळे खून प्रकरणात केज परिसरातून 6 जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। यापैकी 4 जणांना अटक करण्यात आली आहे। मुख्य आरोपीला फरार असून त्याला मदत केलेल्या प्रकरणी या 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। स्वारगेट पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी समोर आलेली आहे। स्वारगेट बस स्थानक परिसरात तसंच पुणे शहरात मोबाईल चोरी आणि लॅपटॉप चोरी करणाऱ्या राज्य आणि आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून त्यांच्याकडून एकूण 13 लाखांचे 120 मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले। जामनेर तालुक्यातील शहापूरपुरामध्ये अनैतिक संबंधातून एका तरुणानं आपल्या प्रेयसीची दगडानं ठेचून हत्या केली आहे। घटनेची माहिती स्थानिक नागरिकांकडून पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी किरण माळीला ताब्यात घेतलंय। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। एका घरात निघालेल्या सापाला पकडताना सर्पमित्राचाच सापानं चावा घेतल्याची धक्कादायक घटना येवल्याच्या पिंपळगाव इथे घडलेली आहे। सचिन रोढे असं या सर्पमित्राचं नाव असून त्याला तातडीनं शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। डहाणू जव्हार मार्गावर बरोतीजवळ बाईक आणि रिक्षाची जोरदार धडक झाली। अपघातात 8वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झालेत। जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सोलापुरात 26 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे। विनायक हाके असं मृत तरुणाचं नाव आहे। सोलापूर परिसरातील कल्याण नगर मैदानात मध्यरात्री हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून हत्येचं कारण अस्पष्ट आहे। भिवंडी शहरात धोकादायक इमारतींची यादी जाहीर करून त्यांचं तोडकाम सुरू करण्यात आलंय। सोमानगर परिसरातील इमारत तोडताना इमारतीचा काही भाग कोसळला। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र इमारतीचा काही भाग कोसळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पोर्शे अपघात प्रकरणी आरोपीच्या सुटकेविरोधात पुणे पोलीस सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहे। पुणे पोलिसांना यासाठी राज्य सरकारकडून परवानगी मिळाली आहे। योग्य कारवाई करूनही पुणे पोलिसांवर ताशेरे ओढल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे। कारवाई कशी योग्य याबाबत पुणे पोलीस सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहेत। यवतमाळ नागपूर महामार्गावरील चापर्डा गावाजवळ भीषण अपघात झालाय। पंजाबमधील शीख कुटुंब दर्शनासाठी नांदेडला जात असताना भाविकांची कार मागून ट्रकला धडकली। या अपघातात 4 जणांचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालाय। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।